आवाज मानदेशाचा। बदलापूर आणि नाशिक येथे उघडकीस आलेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे बारामती पर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू असतानाच आता या प्रकरणाबाबत मान तालुक्यातही कुजबूज सुरू झाली। बदलापूर पोलिसांनी बारामतीतील एका सेंटरवर छापेमारी केल्याची माहिती समोर आल्यानंतर या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे राज्यातील इतर भागातही पसरली आहेत का याबाबत चर्चा रंगू लागल्यात। वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या चर्चेनुसार पैशांच्या आमिषाने महिलांकडून बेकायदेशीरपणे स्त्री बीजे काढून त्यांची तस्करी केली जात असल्याचा आरोप आहे। ही स्त्री बीजे ग्रामीण भागातील वंध्यत्वाने त्रस्त असलेल्या जोडप्यांपर्यंत पोहोचत असल्याची ही चर्चा असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे समाजात गंभीरतेने पाहिलं जात आहे। दरम्यान बदलापूर आणि बारामती येथील घडामोडीनंतर मान तालुक्यातही अशा प्रकारच्या काही घटना घडत असल्याच्या चर्चा पुढे येऊ लागल्या। मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे आणि जर अशा प्रकारचे रॅकेट मान तालुक्यात किंवा ग्रामीण भागात कार्यरत असेल तर त्याची पाळेमुळे शोधून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। त्यामुळे आता या गंभीर प्रकरणात पुढे काय उलगडा होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।